क्षणी ज्यावेळेस असे ग्रेट सोल एकत्रित येतात, राइट? आणि हे जर प्रार्थना जरी करत असतील, तरी या प्रार्थनेचे खूप चांगले पडसाद किंवा चांगले फळ सर्वांना मिळेल, राइट? दिस इज व्हॉट कॉल्ड कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. कलेक्टिव्ह. एका व्यक्तीने प्रार्थना करणे आणि 10, 15, 20, 25, 50 व्यक्तींनी एकत्रित प्रार्थना करणे, याच्याने खूप चांगला इम्पॅक्ट किंवा ब्रह्मांडापर्यंत, युनिव्हर्सपर्यंत टुगेदर कॉन्शियसनेस एकत्रितपणे ज्यावेळेस सगळे व्यक्ती एकत्रित येऊन एका इंटेन्शनने परमेश्वराचं आवाहन करतात, स्मरण करतात किंवा अ, खऱ्या अर्थाने स्वतःला कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतात, तर त्यावेळेस या समाजामध्ये परिवर्तन आणि बदल निर्माण व्हायला सुरुवात होते, राइट? जसं की काल आपण पाहिलं होतं, की इंटेन्शन फार महत्वाचं आहे. कंटेंट कंटेंट भरपूर आहे. कंटेंट YouTubeवर कमी नाही, राइट? कंटेंट म्हणजे काय? एखादा पर्टिक्युलर सब्जेक्ट किंवा माहिती ही जी डिलिव्हर करायची आहे, राइट? कंटेंट. परंतु जीवनामध्ये परिवर्तन किंवा चेंज किंवा ट्रान्सफॉर्मेशन जर होत असेल, तर ते फक्त एका गोष्टीने होतं. त्याला इंटेंट म्हणतात. इंटेन्शन. इंटेन्शन म्हणजे पर्पज, उद्देश काय आहे, राइट? इंटेन्शन. आणि नेहमी इंटेन्शन पॉवरफुल असणं फार गरजेचं आहे. आणि मी गोल्ड बॅचच्या प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा व्यक्तींना किंवा जे पार्टिसिपेंट करत आहेत, राइट? पुन्हा एकदा ही जीवनाची शाळा आहे, राइट? स्कूल आहे, ज्यामध्ये आपण काही गोष्टी शिकत आहोत. येस, या गोष्टी ज्या आपण शिकत आहोत, पुन्हा एकदा आपण विद्यार्थी, विद्येचं अर्जन करणारा आणि विद्यार्थी हा शेवटपर्यंत असतो व्यक्ती, राइट? अप टू द एज ऑफ 99 or 100 and maybe 120. जितके वर्ष जगाल तितक्या वर्षी प्रत्येक दिवशी आपल्याला काहीतरी नवीन एकतर अनुभव घ्यायचा आहे आणि नवीन त्या अनुभवातून नवीन काहीतरी जो बोध मिळणार आहे तो अर्जित करायचा आहे, राइट? संकलन करायचं आहे आणि याच्याने जीवनामध्ये खऱ्या अर्थाने प्रगती होईल, राइट? दॅट विच इज नॉट ग्रो, जे बदलत नाही, वाढत नाही, इम्प्रूव्हमेंट होत नाही, दॅट विच इज नॉट ग्रो डाईज, म्हणजे ते मरतं. लक्षात आलं? म्हणून आपल्याला प्रत्येक दिवस असा जगायचा आहे, की ज्यामधून आपल्याला काहीतरी नवीन बोध होईल आणि आपलं जीवन एका नवीन हाईटला किंवा ज्याला म्हणता येईल ना खऱ्या अर्थाने इम्प्रूव्हमेंट. इफ यू कॅन रन, यू हॅव टू रन. जर तुम्हाला पळता येत असेल, तर तुम्ही पळायला हवं. जर तुम्हाला पळता येत नसेल, तर तुम्हाला चालायला हवं. वॉकिंग, राइट? इफ यू कॅनॉट रन, देन यू मस्ट वॉक. आणि जर तुम्हाला चालताही येत नसेल, तर यू हॅव टू क्रॉल. म्हणजे लहान मुलं कसं त्यांना चालता येत नाही, त्यावेळेस ते रांगतात. येस, इफ यू कॅनॉट वॉक, देन यू हॅव टू क्रॉल. परंतु यू मस्ट लिव्ह द प्लेस वेअर यू वर यस्टरडे. काल तुम्ही जिथे होतात, आज तुम्ही तिथं नाही पाहिजे. तुम्ही त्यापेक्षा एक पाऊल का असेना तुम्ही जीवनामध्ये इम्प्रूव्हमेंट किंवा बदल किंवा सकारात्मकता निर्माण करणं फार गरजेचं आहे. राइट? आणि हे फार फेमस कोट आहे. अ, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल करणं फार, फार, फार महत्वाचं आहे. भगतसिंग यांना अ, ज्यावेळेस ते तुरुंगात होते किंवा ज्यावेळेस त्यांचा अंतिम दिवस होता आणि ज्या दिवशी त्यांना शिक्षा दिली गेली होती, राइट? त्या दिवसापर्यंत त्यांनी दररोज व्यायाम केलेला आहे. राइट? म्हणजे ज्या दिवशी फाशीची शिक्षा आहे, त्या दिवशी सुद्धा त्यांनी व्यायाम केलेला आहे. राइट? आणि त्यांना 1-2 दिवस आधीच ती शिक्षा दिली गेली. शिक्षा इन द सेन्स ते तर एक हुतात्मा आहेत. म्हणजे त्यांनी ह्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे. ते फ्रीडम फायटर आहेत. अ, ज्यांना स्वातंत्र्यवीर म्हणता येईल. राइट?
परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्या पहाटेपर्यंत व्यायाम केलेला आहे. राइट? त्यांना विचारलं गेलं, की "आता याचं काय प्रयोजन? आता आजचा तर शेवटचा दिवस आहे." म्हणजे तिथलेच त्या जेलमध्ये जे जेलच्या बाहेर काही व्यक्ती ज्यांना सुरक्षा रक्षक म्हणतात किंवा जे निगराणी ठेवतात वगैरे. तर त्यातला एक व्यक्ती त्यांची काळजी घ्यायचा. तर त्याने विचारलं, की आज, आत्ता, या क्षणी शेवटचा दिवस असताना सगळं जग किंवा जे तुमच्या ओळख परिचयाचे आहेत, ते सगळेजण दुःखी आहेत आणि कदाचित तुम्हाला सुद्धा दुःख असेल. परंतु आत्ता तुम्ही व्यायाम का करत आहात? तर त्यांनी खूप छान उत्तर दिलं. ते म्हणाले, "मला कोणीही अडवू शकत नाही. माझा दृढ निश्चय आणि माझं समर्पण जे आहे, या राष्ट्राप्रती जे माझं समर्पण आहे, या समर्पणासाठी आणि मला दुःख कुठल्याही गोष्टीचं नाही. मी जे निवडलेलं आहे, मी जे केलेलं आहे, याच्या पाठीमागे माझा उद्देश आहे. काहीतरी महान कार्य करण्यासाठी मी जन्म घेतलेला आहे आणि ते कार्य मी पूर्ण करण्यासाठी आता चाललेलो आहे, राइट? परंतु याच्याने माझे जे डिसिजन आहेत, माझं जे डेली रूटीन आहे, याच्यामध्ये कधीही बदल होणार नाही. ह्याच जन्मात नाही, तर मी पुढच्याही जन्मात येऊन या भारत मातेचं पुन्हा सेवा करणार आहे. या भारत मातेसाठी माझं जीवन अर्पण करणार आहे. राइट? आणि त्याच्यासाठी मला बलशाली शरीर हवं ना, म्हणून मी व्यायाम करत आहे. राइट? शेवटच्या क्षणापर्यंत. याला म्हणतात चिकाटी, याला म्हणतात दृढ निश्चय. असा दृढ निश्चय प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे. त्यांचा तर अंतिम दिवस होता, परंतु कितीतरी तरुण असे आहेत आता सुद्धा, की ज्यांना हे रिअलाईज सुद्धा होत नाही, की आपल्याला काय प्राप्त झालेलं आहे आणि आपलं योगदान काय आहे या समाजासाठी. राइट? या समाजासाठी किंवा या भारतासाठी, या राष्ट्रासाठी, या महाराष्ट्रासाठी माझं काय योगदान आहे? आणि त्यासाठी बरं, बाकीच्यांसाठी नंतर पहिलं स्वतःसाठी तरी किंवा स्वतःचे जे डिसिजन आहेत, डेडिकेशन आहेत, कमिटमेंट आहेत, जे डेली रूटीन आहेत किंवा जो दृढ निश्चय केलेला आहे, ह्या निश्चयावर तरी आपण सर्वांनी अ, सतर्क राहणं गरजेचं आहे. याच्यावर तर दृढ राहणं गरजेचं आहे, राइट? आणि धिस इज व्हॉट वन ऑफ द बेस्ट इन्सिडेंट एव्हर किंवा ही एक इन्स्पिरेशन आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये बिना व्यायामाचं, राइट? कमीत कमी आठवड्यातून 5 दिवस तरी व्यायाम करू शकता तुम्ही, स्वतःला बलशाली ठेवण्यासाठी, राइट? आणि सूर्यनमस्कार हे वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइज एव्हर. प्रत्येक माता, भगिनी, स्त्री, पुरुष, बंधू-बांधव हे करू शकतात. राइट? सूर्यनमस्कार फार महत्वाचे आहेत. सूर्यनमस्काराचा उद्देश फक्त स्नायू बलदंड करणे किंवा स्नायू बळकट करणे नाहीये. सूर्य नमस्कार याचा अर्थच हा होतो आपल्या आतील सूर्य नाडीला आपण स्ट्रॉंग करतोय. राइट? आणि स्त्रियांमध्ये विशेषतः चंद्र नाडी आणि सूर्य नाडी ह्या दोनही शक्ती जास्त पॉवरफुल आहेत. म्हणून त्यांना विशेष फायदा होईल. कारण काही क्षमता, नैसर्गिक क्षमता फक्त स्त्रियांना दिलेल्या आहेत, त्या पुरुषांकडे नाहीयेत. म्हणून सूर्यनमस्कार जर एखादा व्यक्ती करत असेल आणि त्यातल्या त्यात एखादी स्त्री करत असेल, तर तिच्या जीवनामध्ये खूप चमत्कारिक बदल घडतील. तेजस्वी, ओजस्वी होईल, समृद्ध होईल, पूर्ण शरीर अ, शरीरामध्ये एक फ्लेक्सिबिलिटी असेल, चेहरा अजून तेजस्वी होईल, स्मरणशक्ती अजून डेव्हलप होईल, राइट? आणि जर ज्यांना शक्य असेल त्यांनी 50 सूर्यनमस्कारापर्यंत स्वतःची क्षमता, कुवत वाढवणं गरजेचं आहे. राइट? आणि धिस इस व्हॉट द प्रॅक्टिकल थिंग्स व्हिच यू कॅन डू. त्याच्यासाठी काही व्हिडिओज पण आहेत. ते व्हिडिओ पण मी शेअर करेन तुमच्याबरोबर, ज्यामध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटी यांच्या इंटरव्ह्यू झालेले आहेत. राइट? आणि यू आर वन ऑफ द बेस्ट पर्सन एव्हर इन युअर लाईफ. तुमच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं व्यक्ती जर कोणी असेल, तर ते तुम्ही स्वतः आहात.
आणि जर तुम्ही स्वतः महत्त्वाचे व्यक्ती आहात, तर तुम्ही स्वतः स्वतःची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे, राइट? आणि हा दृढ संकल्प प्रत्येक व्यक्तीने करणं महत्त्वाचं आहे. टॉनी रॉबिन्स यांचं एक वाक्य आहे, कोट आहे. "द ग्रेटेस्ट थिंग्स एव्हर यू कॅन डू इन युअर लाईफ" आणि तुमच्या जीवनाला खऱ्या अर्थाने महत्त्व, अर्थ त्याच वेळेस प्राप्त होईल. द मोमेंट यू टेक डिसिजन. डिसिजन. ज्यावेळेस तुम्ही एक निर्णय घेता आणि त्या निर्णयावर चालण्याचा प्रयत्न करता, कृती सुरू करता, त्याच वेळेस तुमच्या डेस्टिनीला, तुमच्या भाग्याला, तुमच्या जीवनाला एक दिशा प्राप्त होते. म्हणून स्ट्रॉंगेस्ट फोर्स काय डिसिजन. एका जागी बसा आणि ठरवा तुम्हाला आज काय-काय करायचं आहे. या आठवड्याभरात काय-काय करायचं, ह्या महिन्यात काय-काय करायचं, या वर्षात काय करायचं आहे, 5 वर्षात काय करायचं आहे, राइट? हे शॉर्ट टर्म गोल्स होतात, हे लाँग टर्म गोल्स होतात आणि हे गोल्स, ध्येय, दिशाहीन जीवन जगण्यापेक्षा म्हणजे जिकडनं लाट आली, समुद्रामध्ये एखादी जर जहाज असेल आणि त्याला सुकाणू नसेल, म्हणजे दिशादर्शक नसेल, तर जिकडून लाट आली, जिकडून वाऱ्याचा प्रवाह आला, त्या दिशेला ती जहाज अ, पाण्यामध्ये हेलकावे खात राहील, राइट? दिशा नाही, दिशाहीन जीवन. सकाळी उठलो, कृती केली, कार्य केलं आणि रात्र झाली, झोपलो, राइट? दिवसभरात काय करायचा उद्देश नाही, पर्पज नाही, राइट? असं जीवन जगू नका. त्या जीवनाला अर्थ हवा. त्यामध्ये दररोज आपण ज्या काही डेली रूटीनच्या गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला अजून ज्या काही कृती आपण करणार आहोत, त्यातल्या 4 गोष्टी आपण कालपर्यंत डिस्कस करत आहोत, राइट? अशा 33 आहेत. 33 परंतु स्टेप बाय स्टेप आपण करूया. परंतु त्यातल्या त्यात सगळ्यात आधी सुरुवातीला ज्या काही गोष्टी कृती आपल्याला करायच्या आहेत, ह्या करणं महत्त्वाचं आहे. राइट? वेळ, काळ, वातावरण आणि हवामान सगळं बदलत राहतं. राइट? इथे व्यक्ती बदलतात, वेळ बदलतो, काळ बदलतो, व्यक्तींची मतं बदलतात. काल ज्यांची तुमच्याविषयी चांगली मतं होती, आज कदाचित वाईट आहेत. काल ज्यांची वाईट मतं होती, आज कदाचित चांगली मतं आहेत. इथे मतं बदलतात. एव्हरीथिंग इज गोइंग टू चेंज. हे सगळं परिवर्तन, 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 बदल, 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 बदल घडत राहतो. राइट? चेंज इज द कॉन्स्टंट थिंग. ह्या जगामध्ये एकच गोष्ट आहे जी कायम आणि स्थिर राहते, ते म्हणजे बदल. म्हणून तुम्हाला बदल स्वीकार करावा लागेल, राइट? आणि बदल कशासाठी? चांगल्या फॉर्मसाठी. चांगला जीवनामध्ये परिवर्तन किंवा इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी बदल हा नेसेसरी आहे, राइट? आतापर्यंत आपण जी काही उदाहरणं पाहिली, याच्यावरून कन्सिस्टन्सी हा फार महत्वाचा गुणधर्म आहे. ज्या व्यक्तींना आता हे कळत नाही, बऱ्याच वेळा काही व्यक्तींना, माता-भगिनींना अजून खूप काही करायचंय, राइट? पण मी करू काय नेमकं? असा प्रश्न येत असेल त्यांना, की मी सुरुवात कुठून करू? की माझ्या जीवनामध्ये मला अर्थार्जन करायचं आहे किंवा माझं जीवन अजून चांगलं योग्य ठिकाणी किंवा महत्त्वाच्या ठिकाणी किंवा माझ्या आतमध्ये कला, गुण खूप आहेत, राइट? कौशल्य खूप आहे, परंतु हे विकसित कसं करू? असा ज्यांना प्रश्न पडत असेल, त्यांनी सुरुवातीला हे फक्त 3 छोटे-छोटे गोल घेऊन याच्यापासून सुरुवात करू शकता, राइट? जे आपण काल डिस्कस केलेलं आहे. आणि ह्या 3 रूटीन जरी तुम्ही रेग्युलर फॉलो केल्या, 3 रूटीन रेग्युलर फक्त एवढं जरी प्रामाणिकपणे केलं, तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवीन दिशा प्राप्त होईल. नवीन दिशा, नवीन गती, नवीन संधी, जीवनामध्ये परिवर्तन होण्याच्या खूप-खूप गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सहज येतील. कारण या विश्वाचा हा नियम आहे, पात्रतेपेक्षा जास्त इथं कुणालाही मिळत नाही. जेवढी त्या व्यक्तीची पात्रता असेल, तितकंच त्याच्या पदरी पडेल. राइट? म्हणजे त्याच्या झोळीमध्ये जेवढं काही त्याला दिलेलं जात आहे ना, हे त्याच्या पात्रतेप्रमाणे आहे. जर त्याचं पात्रच छोटंसं आहे, एक फुलपात्र ज्याला म्हणतात ना, एक पेला छोटासा, तेवढंच जर पात्र असेल, तर त्याच्यात तेवढंच पाणी बसेल. ग्लास असेल, तर तेवढं पाणी बसेल. तांब्या असेल, तर तेवढं पाणी बसेल. आणि जर मोठी बादली घेऊन आलात, तर तेवढं पाणी बसेल. राइट? जेवढी तुमची क्षमता, पात्रता तेवढं तुम्हाला दिलं जाईल. परंतु पात्रता वाढवणं फार महत्वाचं आहे. जीवनाच्या ह्या 6 स्टेप आहेत, राइट? एखाद्या व्यक्तीला
जर खऱ्या अर्थाने ज्याला म्हणता येईल ना, दुःखी आहे. दुःख येत आहे जीवनामध्ये, राइट? तर हे दुःख एकदम येत नाही. स्टेप बाय स्टेप बाय स्टेप येतं, परंतु त्याच वेळेस व्यक्तीने सजग होणं सुद्धा गरजेचं आहे, राइट? तर एक या 6 स्टेप्स सांगतो. त्याच्यानंतर आपण पाहूया, की आपल्याला काय-काय कृती करायची आहे? जीवनामध्ये काय-काय परिवर्तन करायचं आहे? हे आपल्याला चेक करता येईल, राइट? आणि प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात, अंतर्मनात एक अद्भुत शक्ती दडलेली आहे आणि ती शक्ती आपल्याला जीवनात उजागर करणं आवश्यक आहे, राइट? कुठल्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये ह्या 6 स्टेप आहेत, त्याच्यातून त्याला दुःखाची जाणीव होते. ज्यावेळेस तुम्हाला एक अनपेक्षित घटना श्रवण करायला मिळते, ऐकायला मिळते, सगळ्यात आधी शॉक बसतो, शॉक, राइट? शॉकिंग न्यूज. आणि खरोखर काल एक दुःखद घटना घडली काही ठिकाणी, की बरेचसे व्यक्ती आपल्या जीवनाचं इम्पोर्टन्स कळत नाही त्यांना किंवा खरोखर महत्त्व कळत नाही. आणि ज्या काही गोष्टी त्यांना आजूबाजूला दिसतात, राइट? आणि छोट्या-छोट्या गोष्टी आणि आजकाल हा जो ट्रेंड चाललेला आहे, बरेचसे व्यक्ती सुसाईड अटेम्प्ट करतात, सुसाईड, राइट? आणि त्यामध्ये जर हे लहान-लहान मुलं असतील 22 वर्षाचे, 24 वर्षाचे, राइट? तर एक कुठेतरी गोष्ट मिसिंग आहे. त्यांना ह्या जीवनाचा उद्देश कळाला नाही किंवा स्वतःबरोबर कनेक्शन झालं नाही. आणि इतके कमकुवत व्यक्ती आहेत. शरीराने बाहेर सुदृढ दिसतील, परंतु अंतर्मनात फार कम, राइट? म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला शॉकिंग न्यूज कळते, शॉकिंग, राइट? शॉकिंग की हे असं कसं झालं? शॉक बसतो. त्याच्यानंतर तो व्यक्ती ते मान्य करायला, एक्सेप्ट करायला डिनायल करतो. तो म्हणतो म्हणजे त्याचे एक्सप्रेशनच असे असतात, की हे शक्यच नाही. माझा विश्वासच बसत नाही. हे होऊच शकत नाही. राइट? आणि त्यानंतर पुढची स्टेप येते, ज्यामध्ये तो फ्रस्ट्रेशन होतो. म्हणजे त्याला क्रोध येतो. जरी जीवनामध्ये काही बदल घडवायचा असेल, मी फार गंभीर नाही, परंतु जीवनात एखाद्या व्यक्तीचा बदल ज्यावेळेस घडतो ना, तो बदल डायजेस्ट करणं सुद्धा अशक्य होतं. म्हणजे इम्पॉसिबल वाटतात काही गोष्टी. आणि काही व्यक्तींनी जर डिसिजन घेतलं, तर ते व्यक्ती चर्चा करायला सुरुवात करतात आपोआपसात. हे कसं झालं? हे शक्य नाही, असं होऊ शकत नाही, मी करणार नाही किंवा मला हे मान्य नाही. याला फ्रस्ट्रेशन म्हणतात, राइट? म्हणजे हे दुःखाच्या बाबतीत पण होतं आणि हे जर जीवनात काही बदल घडवायचा असेल तरी सुद्धा घडतं, राइट? याला फ्रस्ट्रेशन म्हणतात. फ्रस्ट्रेशन झाल्यानंतर आदळआपट केल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं, की आता याला मार्ग नाही, हे ठरलेलं आहे, त्यावेळेस ते डिप्रेशन झोनमध्ये जातात. त्यावेळेस दुःख होतं. त्यावेळेस ते अंतर्मुख होतात. त्यांना त्यांचं लक्ष लागत नाही. कारण हा चेंज आता डायजेस्ट होत नाहीये. राइट? डिप्रेशन मोडमध्ये जातात. आणि त्याच्यानंतर जर त्यांनी सस्टेन केलं प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक तरुणासाठी हा मेसेज फार महत्वाचा आहे, की कुठलाही डिसिजन घेताना कमीत कमी त्याला 5 ते 6 दिवस द्या. राइट? ॲट लीस्ट ज्यावेळेस तो बदल घडणार असेल जीवनामध्ये आणि तो मोठा बदल असेल त्यावेळेस. तर आपल्या जीवनामध्ये तो बदल किंवा चेंज घडत असताना सगळ्यात आधी काय करावं लागेल? ह्या 6 स्टेपमधून जावं लागेल. 6 किंवा 7 आहेत. डिनायल मोडमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस फ्रस्ट्रेशन होतं, डिप्रेशन होतं. डिप्रेशन नंतर एक मोड अजून येतो, ज्याला एक्सपेरिमेंटल म्हणतात. करून तर बघू, हे काय होईल? नवीन संकल्पना आहे, करून तर बघू. हे ज्यावेळेस अंतःकरणात भाव येतील, एक्सपेरिमेंट, राइट? आणि त्याच्यानंतर येतो, की प्रत्यक्ष कृती किंवा एक्सेप्टन्स, राइट? एक्सेप्टन्स म्हणजे ठीक आहे, आता मी करण्याच्या स्थितीमध्ये आहे, राइट? आणि त्याच्यानंतर अजून एक ओढ येतो जीवनामध्ये, ज्याला म्हणतात इंटिग्रिटी. इंटिग्रिटी म्हणजे आता मी ते जीवनात आचरणात आणलेलं आहे आणि खरोखर आता ग्रोथ होत आहे. म्हणजे जो काही डिसिजन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये या 6 स्टेपमधून व्यक्ती गेलेला आहे आणि आज तुम्ही जर ते पाठीमागचे दिवस आठवलेत,
की ज्यावेळेस तुम्हाला सुद्धा हा चेंज नकोसा होता, परंतु तो चेंज एक्सेप्ट केल्यामुळे आज तुमचं जीवन एका योग्य ठिकाणी किंवा एक नई ऊंचाई पर है. राइट? म्हणजे एका योग्य ठिकाणी किंवा एका हाईटवर सर्टेन ठिकाणी जी प्राप्ती तुम्हाला झालेली आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहेत. राइट? सुरुवातीला बदल नको असतो, परंतु जसं त्या स्टेपमधून तुम्ही जाल, तसं तुम्ही ते एक्सेप्ट कराल. आता ह्या 2 गोष्टी आहेत. एक सकारात्मक बदल घडेल, एक नकारात्मक बदल घडेल. ज्या व्यक्तीने विचार न करता डिसिजन घेतलेला आहे आणि असंच कोणी जीवनाचा सुसाईड अटेम्प्ट करत नाही किंवा जीवनामध्ये जे काही दुःखद घटना येतात, त्या दुःखद घटनांचा त्याच्या जीवनावर विपरीत परिणाम असाच घडत नाही. त्याच्यात सुद्धा ह्या 7 स्टेप आहेत. राइट? सगळ्यात आधी शॉक बसतो, त्याच्यानंतर तो डिनायल करतो. डिनाय म्हणजे स्वीकार करत नाही. त्याच्यानंतर फ्रस्ट्रेशन येतं, राग येतो, डिप्रेशन येतं. दुःखी होतो. पण त्याच्यानंतर तो ठरवतो, की ठीक आहे, प्रयोग करून पाहायला काय जातंय? एक्सपेरिमेंट करतो, त्याच्यानंतर एक्सेप्ट करतो आणि त्यानंतर त्याला दिसतं, की येस, जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडत आहे. आत्ताचा जो काळ आहे, ज्या काळातून आपण गो थ्रू करतोय किंवा आपण आता चाललेलो आहोत, हा काळ बदलाचा आहे. राइट? मागच्या ह्या 15-20 वर्षात अप्रॉक्सिमेटली 2000 ऑनवर्ड्स जशी ही नवीन टेक्नॉलॉजी येत चाललेली आहे, तसं जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतंय. राइट? ह्या पूर्ण पृथ्वीवरचा 90% डेटा फक्त ह्या मागच्या काय वाटतं तुम्हाला 90% डेटा या पूर्ण जगातली 90% माहिती किती वर्षात एकत्रित झाली असेल पृथ्वीच्या अस्तित्वापर्यंत? जेव्हापासून निर्मिती झालेली आहे, वेल सिव्हिलाइज्ड पर्सन झालेला आहे, तेव्हापासून आत्तापर्यंत इतके वर्ष झालेले आहेत. एवढ्या वर्षात ह्या पृथ्वीवरची संपूर्ण माहिती आपल्याकडे किती वर्षात स्टोअर झाली असेल माहिती आहे? फक्त एका वर्षात. मागच्या एका वर्षात इतकी माहिती मागच्या एका वर्षात इतकी माहिती इथे एकत्रित झालेली आहे, जी मनुष्याच्या इतिहासातील सगळ्यात जास्त कलेक्शन असेल, डेटा कलेक्शन, राइट? ते एका वर्षात झालेलं आहे. इतक्या फास्ट, द्रुत गतीने आपण प्रगती करत आहोत. प्रगती इन द सेन्स चेंजेस होत आहेत, राइट? बदल घडत आहेत आणि हे बदल घडत असताना तुम्हाला सुद्धा स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करणं फार महत्वाचं आहे. गरज आहे, ही काळाची गरज आहे. आणि खूप भाग्यवान आहेत हे सगळे व्यक्ती जे पार्टिसिपेट करत आहेत आता, राइट? की जीवनामध्ये परिवर्तन किंवा बदल घडवण्यासाठी तुम्ही स्वतः तयार आहात. बदल घडवण्यासाठी एक्सेप्ट केलेला आहे तुम्ही आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? ब्रह्ममुहूर्ताच्या पावन क्षणी जरी याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. आर्टिफिशियल ए-आय टूल असे टूल आता आलेले आहेत आणि ते मनुष्याला मदत करतायत, व्यक्तीला मदत करतायत. परंतु बाकी सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी ह्या 4 गोष्टी कधीही बदलणार नाहीत. काय? तुमचं पीस ऑफ माइंड, मानसिक शांती आर्टिफिशियल टूल देऊ शकत नाही, राइट? किंवा तुमचं कम्युनिकेशन स्किल आर्टिफिशियल इंटेलिजन्स देऊ शकत नाही. हां, मेल रायटिंग तुम्ही करू शकता, परंतु एखाद्या समोरच्या व्यक्तीशी कसं बोलायचं आहे, अप्रोच कसा करायचा आहे, हे तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. मानसिक शांती तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. आहार, डाएट तुम्हाला फॉलो करावं लागेल. कारण हेल्थ कॉन्शियस तुम्ही आहात. मशीन तुमच्यासाठी काम नाही करणार. राइट? एक्सरसाइज, व्यायाम जो करायचा आहे तो तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम नाही करणार. राइट? आणि रिलेशनशिप नातेसंबंध दृढ जे करायचे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स काही करणार नाही. लक्षात आलं? या 5 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, ज्या प्रत्येक व्यक्तीला प्रॅक्टिस करायची आहे. दररोज एव्हरी डे वी हॅव टू डू धिस आणि दररोज जीवनाचा एकच उद्देश ठेवायचा, की मला माझ्या जीवनामध्ये दररोज नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. एखादा इन्सिडेंट, घटना किंवा अजून काही जीवनात अ, कृती होत असेल किंवा तुम्हाला नवीन शॉकिंग
काही कळत असेल, तर त्यावेळेस सुद्धा काय म्हणावं लागेल? येस, आय एम प्रिपेअर फॉर इट. आणि त्यासाठी आपण ही प्रार्थना म्हणतो. मी माझे मन मोकळे करून माझ्यामधील अंतरशक्तीवर विश्वास ठेवीन. मी सर्व नकारात्मकता सर्व शक्तिमान परमेश्वराला समर्पित करतो. नकारात्मकता समर्पित करावी लागेल ना. तेच आपण समर्पित नाही करत, होल्ड करून ठेवतो, की हे असंच आहे, राइट? मी माझी नकारात्मकता सर्व शक्तिमान परमेश्वराला समर्पित करतो, ज्यामुळे माझ्या जीवनात चमत्कार घडत आहेत. एव्हरी डे इज अ मिरॅकल. प्रत्येक दिवशी खरोखर व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कार घडतायत, चमत्कार, राइट? बदल घडतायत, चमत्कार घडतायत. माझ्या जीवनामध्ये जे चमत्कार घडत आहेत, त्यासाठी मी तयार आहे. आणि जो व्यक्ती हे बोलत राहील ना, सबकॉन्शियस माइंडला मेसेज देईल, त्याला सुद्धा हे स्मरणात राहील, राइट? म्हणून प्रत्येक व्यक्तीने ही प्रार्थना दररोज म्हणणं गरजेचं आहे. आणि बदल हा नेसेसरी आहे. या काळाप्रमाणे चेंज जो काही घडत आहे, याला चेंज इज द कॉन्स्टंट थिंग. कालाय तस्मै नमः भगवद्गीतेमध्ये सुद्धा हे दिलेलं आहे. त्यामुळे काळानुरूप आपल्याला स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट बदल घडवणं गरजेचं आहे. परंतु इथिक्स व्हॅल्यू, कोर व्हॅल्यू याला म्हणतात, जे आपले मूळ आहे, जे आपलं सनातन संस्कृती आहे, जे आपल्या साधू संत ऋषीमुनी सिद्ध बुद्ध बोधी यांनी जे प्रयोग करून आपल्याला शिकवलेलं आहे, हे बदलत नाही. राइट? ही सनातन संस्कृती बदलू शकत नाही किंवा ज्या अ, 4-5 गोष्टी मी सांगितल्या, की पीस ऑफ माइंड, अंतर्मन, माइंडफुल मेडिटेशन, स्वतःच्या श्वासांबरोबर एकरूप होणं हे बदलणार नाही. मानसिक शांती पाहिजे असेल तर स्वतःबरोबर कनेक्शन करावं लागेल आणि बाहेरच्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर स्किल सेट अडॉप्ट करावे लागतील. राइट? या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि प्रत्येक व्यक्तीने याच्यासाठी प्रॅक्टिस करायची आहे. स्वतःला कधीही एक्सक्यूज देऊ नका. राइट? काही ना काहीतरी तुम्हाला कृती करावी लागेल. दररोज यू हॅव टू लिव्ह धिस लाईफ. येस? एव्हरी डे वी हॅव टू डू धिस. प्रत्येक दिवस आपल्याला फार महत्त्वाचा जगायचा आहे आणि धिस इज व्हॉट कॉल्ड पॅटर्न. पॅटर्न म्हणजे काय? की जो आपला स्वभाव आहे, याला हॅबिट म्हणतात. थोडक्यात साध्या भाषेत हॅबिट आणि टेक्निकल भाषेत पॅटर्न, पॅटर्न, पॅटर्न. आपले पॅटर्न ठरलेले आहेत आता, राइट? ह्या पॅटर्नमध्ये परिवर्तन करावं लागेल आणि इट इस पॉसिबल. हे शक्य आहे. आणि आता काय करावं लागेल? सगळ्यात आधी रिकॉग्निशन, युटिलायझेशन आणि क्रिएशन, राइट? म्हणजे पॅटर्न पहिल्यांदा ओळखावा लागेल. त्याला युटिलाइज करावं लागेल आणि जो इच्छित आहे त्याला निर्माण करावं लागेल. 3 गोष्टी आहेत फार महत्त्वाच्या. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा पॅटर्न ओळखावा लागेल. आता तुम्ही कोण आहात, कसे आहात, स्वतःवर मननचिंतन करावं लागेल. दुसरं रिकॉग्नाइज केलं, सगळ्यात आधी ओळखलं, त्यानंतर त्याला युटिलाइज करावं लागेल, वापरावं लागेल. राइट? हा याचा वापर खरोखर होत आहे का? आणि तिसरं मग हे क्रिएट करावं लागेल, निर्माण करावं लागेल, राइट? आणि म्हणून जीवनाचा महान उद्देश प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणात असणं फार गरजेचं आहे. आणि धिस इज व्हॉट द प्रॅक्टिस एव्हरी डे. रोज आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे. या सेशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही पार्टिसिपेट व्हाल, त्यावेळेस ह्याच सगळ्या गोष्टी पुन्हा, पुन्हा, पुन्हा आपल्याला स्मरणात येतील. पुन्हा, पुन्हा, पुन्हा आपल्याला रिअलाईज होतील, राइट? आणि प्रत्येक व्यक्ती, माता, भगिनी, गृहिणी तुमच्या घरामध्ये घराचं पूर्ण नियंत्रण किंवा ज्याला म्हणता येईल ना, घराचं नंदनवन करायचं आहे, तर ते एका स्त्रीच्या हातात आहे. स्त्री. आणि त्यातल्या खरोखर काही माता भगिनी इतक्या सक्षम आणि ज्यांना म्हणता येईल ना, अवेअर आहे, फुल प्रिपेअर आहेत किंवा जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी ते खरोखर तयार आहेत. सतर्क आहेत, राइट? बऱ्याचशा व्यक्तींना ज्यावेळेस या ब्रह्ममुहूर्ताच्या पावन क्षणी खरोखर जर ज्यावेळेस तुम्ही आकाशाकडे पाहिलं ना, तर हे निरभ्र आकाश आहे. याच्यामध्ये एक प्रकारची शांती आहे. तर माझ्या इथे समोरच खिडकी आहे, त्यामुळे मी पाहू शकतो.
आणि खरोखर आनंद होतो बाहेरच्या ह्या नीरव शांततेकडे पाहिल्यानंतर. राइट? डोळ्यांना सुद्धा चिरकाल शांती प्राप्त होईल ही. अशी शांती आहे बाहेर. परंतु हे अनुभव करावं लागेल आणि बऱ्याचशा माता-भगिनींना, गृहिणींना याची जाणीव सुद्धा नाही. बऱ्याचशा बंधू आणि बांधवांना सुद्धा याची जाणीव नाही, की एक अनमोल ठेवा प्रकृती, निसर्ग, ब्रह्मांड आपल्याला दररोज देते. ते आहे ब्रह्ममुहूर्त, पहाटे उठणे. वेळेवर उठणे आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी स्वतः त्याची रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी स्वीकार करणे. बरेचसे व्यक्ती नाही करत आहे. करत नाही म्हणजे त्यांना माहिती नाही, अज्ञान आहेत किंवा सांगणारं कोणी भेटलं नाही. ज्या काही गोष्टी मी डिस्कस करत आहे या खऱ्या आहेत का खोट्या आहेत हे परीक्षण करण्यासाठी तरी तुम्हाला प्रयोग करावा लागेल. राइट? अ, एक छोटीशी स्टोरी सांगतो मी इथे. बऱ्याच वेळा मी सांगितलेली आहे पूर्वी सुद्धा, परंतु ही फार महत्त्वाची आणि याच्याकडून मला भरपूर इन्स्पिरेशन मिळालं, प्रेरणा मिळाली. राइट? रतन टाटा सर सगळ्यांना माहिती आहेत. येस. त्यांच्या सुरुवातीच्या जीवनामध्ये त्यांनी एक डिसिजन घेतला होता, की मला माझ्या जीवनात काय करायचंय? आणि मग त्यांना ते रिअलाईज झालं त्यांच्या जीवनामध्ये, की माझ्याकडे स्थावर मालमत्ता भरपूर असायला हवी. स्थावर मालमत्ता म्हणजे धनसंपत्तीच्या स्वरूपात. माझ्याकडे मूल्यवान रत्न किंवा मूल्यवान जिन्सा किंवा वस्तू असणं गरजेचं आहे. स्थावर मालमत्ता. बरेचसे व्यक्ती याच्यासाठी प्रयत्न करतात. स्थावर मालमत्ता माझ्याकडे असणं फार गरजेचं आहे. याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. राइट? आणि त्यांच्या लक्षात आली धनसंपत्ती, स्थावर मालमत्ता त्यांच्याकडे भरपूर झाली. परंतु आनंद मात्र मिळत नाही. खऱ्या अर्थाने म्हणजे ठीक आहे, एका पर्टिक्युलर लेव्हलला त्यांनी ते अचीव्ह केलं, सगळं काही प्राप्त झालं. परंतु आनंद कुठे आहे? हॅपीनेस कुठे आहे? तो तर नाही मिळत आहे. राइट? मग त्यांना वाटलं, की असं काहीतरी विशेष कार्य करायला पाहिजे, की ज्याच्याने नाव होईल, नाव. राइट? मग त्यांनी काय केलं, की भारत आणि आफ्रिका ह्या 2 कॉन्टिनेंट म्हणतात त्याला ओशन म्हणतात. याच्यामध्ये सगळ्यात मोठा डिझेलचा साठा त्यांच्याकडे होता. राइट? असं असताना एवढी मोठी अचिव्हमेंट केल्यानंतर सुद्धा त्यांना आनंद प्राप्त नाही झाला. मग त्यांनी ठरवलं ठीक आहे अजून एक काम करू. तर भारत आणि आशिया याच्यामध्ये स्टीलचा सगळ्यात मोठा प्लांट त्यांच्याकडे होता आणि खरोखर त्यांनी बऱ्याचशा कंपन्या टेक ओव्हर पण केलेल्या आहेत. त्यांचं स्वतःचं फार मोठं अस्तित्व आणि नाव पण निर्माण झालं. राइट? टाटा स्टील. आणि हे अचीव्ह केल्यानंतर सुद्धा त्यांना एक गोष्ट रिअलाईज झाली, की एवढ्या मोठमोठ्या उपलब्धी मी प्राप्त केलेल्या आहेत. ठीक आहे, माझं एक स्टेटस निर्माण झाला. परंतु हॅपीनेस खऱ्या अर्थाने का मिळत नाही, राइट? आनंद, खरोखर आनंद काय आहे? याच्यासाठी त्यांचा शोध अजून चालू होता आणि एक दिवस त्यांच्या एका मित्राने त्यांना एक विनंती केली, की रतन टाटा सर, आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे आणि इथे आपल्याला अ, चेअर्स ज्या व्हील चेअर्स आहेत ना, या डिस्ट्रिब्यूट करायच्या आहेत काही व्यक्तींना, लहान मुलांना. तर तुम्ही हे देऊ शकाल? ते आनंदाने तयार झाले. ते म्हणाले, "हो, येस." आणि त्यांनी सांगितलं, की किती चेअर हव्यात, किती खर्च येईल किंवा काय-काय तुम्हाला आवश्यकता आहे, काय रिसोर्स तुम्हाला आवश्यक आहे ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी. तर त्यांनी ते म्हणाले, "तुम्ही मला लिस्ट द्या किंवा तुमची जी आवश्यकता आहे ती सांगा. मी तुम्हाला ते फुलफिल करेन. मी नक्की मदत करेन किंवा मी देतो. मी तयार आहे." फक्त याच्यामध्ये अट एक होती त्यांच्या मित्राने टाकली, की तुम्हाला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं लागेल. राइट? तुम्ही तिथे येणं गरजेचं आहे. आणि यांचं खूप बिझी शेड्यूल होतं. परंतु तरी सुद्धा यांनी थोडासा वेळ काढला. राइट? थोडासा वेळ काढला आणि ते म्हणाले, "येस, मी त्या मुलांना स्वतः हे डिस्ट्रिब्यूट करेन." आणि झालेल्या दिवशी ज्यावेळेस ते तिथे गेले, त्यावेळेस त्यांनी पाहिलं, की ह्या चेअर त्यांनी स्वतःच्या हाताने त्या मुलांना डिस्ट्रिब्यूट केल्या होत्या आणि सगळी मुलं जसं काही त्यांना नवीन क्षमता प्राप्त झाली या जसं लहान मुलं बागडतात, ज्यांना नवीन-नवीन चालायला येतं ना, असे काही मुलं असतात. या मुलांना जसं ती नवीन फिलिंग आहे एक, नवीन जाणीव आहे, नवीन भाव आहेत. पहिल्यांदा चालण्याची क्षमता प्राप्त झाल्यासारखं ते इकडून-तिकडे बागडत होते त्या व्हील चेअरवरून.
कुणी इकडनं जातंय, कुणी तिकडनं जातंय. असं पूर्ण हॉलमध्ये त्या व्हील चेअरमधून ही लहान-लहान मुलं इकडे-तिकडे संचार करत होते. हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्या हृदयाला पण शांती मिळाली, राइट? कार्यक्रम झाल्यानंतर ते दरवाजाकडे जात असताना एक मुलगा त्यांच्या जवळ आला परत. व्हील चेअरवरच त्यांच्या जवळ आला आणि त्यांनी त्यांच्या पायाला घट्ट मिठी मारली. पकडून धरलं असं. अ, रतन टाटा सर त्यांना म्हणाले, की "तुम्हाला अजून काही पाहिजे का बाळा? तुला काही पाहिजे का माझ्याकडून? मी तुझ्यासाठी काय करू शकतो अजून?" ते म्हणाले, "मला काही नकोय. मला फक्त तुमचं नाव विचारायचंय पुन्हा एकदा." ते म्हटले, "येस, माझं नाव रतन टाटा असं आहे." ते म्हणाले, "पण तुला का पाहिजे माझं नाव?" ते म्हणाले, तो लहान मुलगा म्हणाला म्हणजे कळता मुलगा, तो म्हणाला, "मी ज्यावेळेस तुम्हाला स्वर्गात भेटीन ना, त्यावेळेस मला तुम्हाला पुन्हा धन्यवाद म्हणायचं आहे. कारण तुम्ही माझ्यासाठी आज फार मोठी एक उपलब्धी निर्माण करून दिली आणि त्यासाठी खरोखर मी तुमचा खूप आभारी आहे. परंतु आता तर मी तुमचा आभारी आहे, परंतु ज्या क्षणी, ज्या दिवशी तुम्ही मला पुन्हा स्वर्गात भेटाल, त्या दिवशी मला पुन्हा तुम्हाला ओळखायचंय. तुमचा चेहरा मला नीट पाहायचा आहे. मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे. का? कारण मला तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद म्हणायचा आहे." राइट? आणि त्या क्षणी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि तेव्हापासून त्यांना ते रिअलाईज झालं, की मला माझ्या जीवनाचा उपयोग या समाजासाठी करायचा आहे. राइट? आणि म्हणून तुम्ही सक्सेसफुल बिझनेसमन तर खूप ऐकले असतील. एंटरप्रेन्योर खूप पाहिले असतील. परंतु एक नाव ज्यावेळेस पदोपदी, क्षणोक्षणी कधी अंतर्मनात येत असेल ना, रतन टाटा सर. त्यावेळेस अंतःकरणातून आपोआप त्यांच्या प्रती आभार प्रकट होतात, भाव प्रकट होतात, राइट? फीलिंग प्रकट होते. आणि धिस इज व्हॉट कॉल्ड लीडरशिप. आणि यालाच म्हणतात नेतृत्व, यालाच म्हणतात जीवनात परिवर्तन, खऱ्या अर्थाने ट्रान्सफॉर्मेशन, राइट? आणि हा सगळा ठेवा तुमच्या आतमध्ये आहे. फक्त ते हृदय थोडंसं ओपन करावं लागेल. जर तुम्हाला स्वतः काही करता येत नसेल तर करू नका. परंतु जे व्यक्ती यासाठी किंवा ही जी संस्था किंवा मिशन, जी पण कुठली संस्था, मिशन असेल, यासाठी एकत्रित आलेले आहेत आणि कार्य करत आहेत. त्यांच्यामध्ये त्यांना तर थोडासा हातभार लावा, सहयोग करा, राइट? जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं करा. याच्याने 2 गोष्टी घडतील. एकतर तुमची व्हॅल्युएबल मदत सुद्धा होईल त्या प्रत्येक व्यक्तीला आणि तुमच्या जीवनामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट होईल, राइट? आणि म्हणून ही गोष्ट फार, फार, फार महत्त्वाची आहे. सजग होऊन प्रत्येक व्यक्तीने आपला एक-एक क्षण इन्व्हॉल्व करायचं आहे प्रगतीसाठी, राइट? जे पण काही कार्य तुम्ही करत आहात या कार्यामध्ये जरी तुम्ही माता, भगिनी, गृहिणी असाल तरी सुद्धा दिवसातले 1-2 तास, 3 तास स्वतःसाठी वेगळे काढा. टीव्ही सीरियल पाहण्यामध्ये जेवढा वेळ जात असेल, मोबाईल, WhatsApp, चिट-चॅट करण्यात जेवढा वेळ जात असेल, त्याच्यातला 1 तास, 2 तास स्वतःसाठी काढा, की अजून काय इम्प्रूव्हमेंट मी करू शकते, करू शकतो. आणि काही पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांना आपला मित्र बनवा, राइट? पुस्तकं लिहिता वाचता येणं हे वरदान आहे. काही काळ असा होता ज्यावेळेस लिहिता वाचता न येण्यामुळे मनुष्याची खरोखर प्रगती होऊ शकत नव्हती. परंतु आजच्या काळात तुमच्या अवतीभोवती जेवढ्या पण तुम्हाला वस्तू दिसत आहेत ना, इलेक्ट्रिसिटी बल्ब दिसत आहे, लॅपटॉप दिसतोय, कॉम्प्युटर दिसतोय, मोबाईल दिसतोय, ज्या पण काही वस्तू आहेत, या फक्त एका गोष्टीमुळे शक्य झालेल्या आहेत, लिहिता वाचता येण्यामुळे, राइट? म्हणून हे मॅन्युअल निर्माण झालेलं आहे. कारण अदरवाईज एका व्यक्तीने जर शोध लावला असता आणि त्याला लिहिता वाचता येत नसतं, तर तो शोध त्याच्याबरोबरच संपुष्टात आला असता. राइट? म्हणून लिहिता वाचता येणं हे वरदान आहे आणि प्रत्येक व्यक्तीने वाचायला पाहिजे, लिहायला पाहिजे. फार महत्वाचं आहे. राइट? आणि यासाठी बरेच महान व्यक्ती आहेत. उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकर. आज जेवढ्या सुखसुविधा तुम्हाला उपलब्ध आहेत ना, त्या काळी त्यांना नव्हत्या. रस्त्याच्या स्ट्रीटवर बसून त्यांनी अभ्यास केलेला आहे, राइट? 14-14 तास त्यांनी स्टडी केलेला आहे.
इंग्लंडमध्ये ज्यावेळेस ते अभ्यासासाठी गेले होते, उच्च शिक्षणासाठी त्यांना स्कॉलरशिप मिळाली होती. गुणवत्ता यादीत स्कॉलरशिप. त्यावेळेस त्यांना खाण्यासाठी सुद्धा तिथे पुरेसं हे नव्हतं. तर ब्रेड खाऊन त्यांनी दिवस काढलेले आहेत आणि ज्यावेळेस त्या लायब्ररियन व्यक्तीने त्यांना पाहिलं, की हा मुलगा लायब्ररीमध्ये बसून काहीतरी खातोय आणि त्यांनी जवळ जाऊन पाहिलं, तर त्यांच्या लक्षात आलं, की ते पाण्यामध्ये ब्रेड बुडवून खात होते. आणि त्यावेळेस ते लायब्ररियन म्हणजे जे कोणी व्यक्ती होते स्टोअर अ, ते त्यांना खरं तर रागवले. ते म्हणाले, "तुम्ही इथं खाऊ शकत नाही." पण ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं, की यांच्याकडे तेवढे सुद्धा पैसे नाहीत, तर त्यांनी सांगितलं, "एका अटीवर मी तुम्हाला माफ करेन. तुम्हाला दररोज मी घरून डबा घेऊन येत जाईल. तुम्हाला माझ्याबरोबर जेवण करावं लागेल." राइट? कृती करण्याची इच्छा तर पाहिजे. आज ज्या सवलती, फॅसिलिटी उपलब्ध आहेत, याचा बेनिफिट घ्यायला पाहिजे, राइट? त्या काळी अशी सुविधा सुद्धा नव्हती. परंतु आज ती आहे. तरी सुद्धा आपण कारणं देतो, रिझन्स देतो, की मी हे का करू शकत नाही? 100 कारणं आहेत न करण्याची. एक कारण असं दृढ, ज्याच्यात काहीतरी पॉवर असेल, असं एक कारण शोधा, की ह्या एका कारणासाठी मला हे करायचंय, राइट? मग तो व्यायाम असेल किंवा वाचन असेल किंवा जीवनामध्ये प्रगती करणं असेल. लक्षात आलं? राइट. व्हेरी गुड. तर इथे आपण कन्क्लूड करूया. सर्वांनी आपल्या हृदयावर हात ठेवा आणि 4 वेळा हे सेंटेन्सेस म्हणायचंय. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. स्वतःला बोला. आजपर्यंत सगळ्यात जास्त दुःख जर तुम्हाला कोणी दिलं असेल, तर ते तुम्ही स्वतः आहात. राइट? स्वतःला निग्लेक्ट करत गेलात. स्वतःला पुढे-पुढे ढकलत गेलात. आणि खऱ्या अर्थाने जर ॲडिक्शन काही असेल, नको त्या गोष्टी खात असाल, काहीही असू शकतं याच्यात. व्यसनांमध्ये काही येतं. तंबाखू येतो, सिगारेट येतो, गुटखा येतो, मिसरी येतं, अजून काही जे काही प्रकार आहेत ते. तुम्ही स्वतःला इजा पोहोचवताय, स्वतःला हानी करताय, राइट? म्हणून स्वतःच्या हृदयावर हात ठेवून पुन्हा एकदा म्हणा, आय एम सॉरी. मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी. मला क्षमा कर. थँक यू. मी तुझा अत्यंत आभारी आहे आणि आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपल्या आईला, वडिलांना, पती आणि पत्नी किंवा मुलांना जे पण तुमचे आप्तस्वकीय आहेत, भगवंत आहे, परमेश्वर आहे, ब्रह्मांड आहे, युनिव्हर्स आहे, सगळ्यांना हे बोलणं गरजेचं आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. राइट? हे 108 वेळा जसं म्हणत जाल, तसं जीवनामध्ये, विचारांमध्ये पण परिवर्तन घडेल आणि सभोवतालचं वातावरण सुद्धा परिवर्तन घडेल. राइट? ओके. ग्रॅटिट्यूडची लिस्ट करायची आहे. 10 ग्रॅटिट्यूड, रँडम ग्रॅटिट्यूड आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे, त्याच्यासाठी अंतःकरणापासून आभार प्रकट करायचा आहे. राइट? अफर्मेशन म्हणायचे आहेत. वॉटर बॉटल, मॅजिकल वॉटर बॉटल टेक्निक करायची आहे. त्या पाण्यावर ते लिहून ठेवा बॉटलवर जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हवं आहे. आपल्या मुलाबाळांना त्यांना एक संरक्षण कवच प्राप्त व्हावं म्हणून एक प्रार्थना करायची आहे आणि होओपोनोपोनोचं रेग्युलर प्रॅक्टिस करायची आहे. आणि ज्या कुठल्या संस्था तुमच्या परिचित असतील, त्या प्रत्येक संस्थेला मदत व्हावी या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. काहीतरी जे तुम्हाला योगदान होईल ते करावं लागेल. कारण काही गोष्टी अशा आहेत, की ज्यासाठी फंड उभा करणं फार महत्वाचं आहे. राइट? कुठल्याही संस्थेसाठी. ज्यावेळेस स्वतः मी ह्या गोष्टी करायला सुरुवात केली, त्यावेळेस मला सुद्धा रिअलाईज झालं, की जे मोठमोठ्या अजून काही संस्था आहेत. उदाहरणार्थ सिंधुताई सपकाळ यांची माईंची जी काही संस्था आहे, जी अनाथ मुलांना मदत करत आहे. किती त्यांच्यासाठी त्यांना सुद्धा किती कलेक्शन करावं लागलं असेल. एकेका रुपयासाठी कदाचित जे अन्नधान्य किंवा रेशन त्यांना जमा करावं लागलं त्याच्यासाठी सुद्धा. अशा कितीतरी संस्था आहेत. जिथे कुठे तुम्हाला जमेल, शक्य असेल तिथे ते योगदान देणं फार महत्वाचं आहे. स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या मुलांसाठी सगळेच जगतात. कधीतरी अजून कुणा दुसऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा जगून पाहणं गरजेचं आहे. राइट? खरोखर जर जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर. राइट? व्हेरी गुड. संडेला महिला दिनानिमित्त सगळ्या महिला एकत्रित येणार आहेत. फार मोठा चांगला प्रोग्राम तिथे होणार आहे. आपल्या ऑफिसवर अ, वाघोलीमध्ये, वाघोलीच्या ब्रँचवर आणि तिथे प्रत्येक माता-भगिनी, गृहिणी यांनी पार्टिसिपेशन करणं फार महत्वाचं आहे. तुमच्या अंतरंगातील किंवा ज्या अंतर्गत शक्ती आहेत, पॉवर आहेत किंवा
या सगळ्या शक्तींचा परिचय होईल कदाचित, राइट? तर सर्वांना अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद, राइट? व्यक्तिमत्व आले. तर हे असं कधी ऐकायला मिळालेलं नाही. असं हां. कधी असतं हे माहीत पण नाही. तर ह्या गोष्टी खूप समाजासाठी आणि कुटुंबासाठी खूप गरजेच्या आहेत. हे असं सांगत चालले. त्याच्यामुळं म्हणलं की आपणच लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आम्ही निवडला आणि हे रोज आम्ही स्टॉल इथं लावणार आहे आणि लोकांपर्यंत पोहोचणार आहे. ओके. थँक सर. व्हेरी व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. आणि काल तुम्ही बऱ्याच व्यक्तींना किंवा स्टॉलला जाऊन पण भेट दिलीत, राइट? हो, हो. आणि हां. त्यांनी का उत्सुकतेने सांगत होते की आमच्या इथे इथं पोस्टर लावा, इथं तुम्ही सांगू शकता, बोलू शकता. राइट. रिस्पॉन्स व्हेरी चांगला आहे सर. फक्त हे त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अच्छा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक्सलंट सर. खूप खूप धन्यवाद सर तुमचे. आणि थँक यू सर. तुमच्याबरोबर अजून कोण आहे? गणेश सर आहेत तर राउंड अच्छा. मारतात. ओके. व्हेरी थोडंसं. गुड, व्हेरी गुड. ठीक खूप आहे. खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. जे काही तुम्ही पाऊल उचललेलं आहे, राइट? थँक यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता तुम्हाला सुद्धा रिअलाईज होत असेल, की संस्था जर मोठी करायची असेल किंवा खरोखर कुणाला जर मदत करायची असेल, हेल्प करायची असेल, सपोर्ट करायचा असेल, तर ह्या प्रत्येक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा आहे जो आपला योगदान किंवा वेळ देईल किंवा अवेअरनेस या समाजामध्ये पसरवेल, राइट? आणि ह्या येस. सगळ्यांसाठी अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद. थँक सर. अजून काही बोलायचंय तुम्हाला? नाही. येस सर. ओके. थँक यू. येस, थँक उद्या पुन्हा आपण त्याच सोसायटीत भेटणार आहोत. राइट? जिथे कुठे तुम्ही आहात, पुन्हा इथून प्रक्षेपण करा. खूप खूप धन्यवाद. येस सर. सर. थँक आणि खरोखर मी अशा सगळ्या व्यक्तींचा ऋणी आहे, ज्या व्यक्तींनी ह्या हंसकृपा फाउंडेशनला ग्रो करण्यासाठी खऱ्या अर्थाने मदत केलेली आहे. याला म्हणतात खऱ्या अर्थाने आपलं योगदान, राइट? प्रत्येक माता, भगिनी, गृहिणी सगळेजण याच्यात सपोर्ट करू शकतात. फार नाही तर तुमच्या जवळपासच्या काही 2-4 व्यक्तींना तरी तुम्ही सांगू शकता, राइट? खूप खूप धन्यवाद.